मध्ये या ठिकाणी बघा आपण आहे ना चरकुटिया केर पाणी हा आहे ना या ठिकाणावरून आहे ना आज आहे ना दिंडोरी या ठिकाणी निघालेलो आहे। आज आम्ही दिंडोरी या ठिकाणी जाणार आहे। नर्मदा मैया किनारा मार्गे हा किनारा मार्गे आज निघालो आहे। हा नर्मदा मैया या ठिकाणावरून आहे ना म्हणजे हे चरकुटिया गाव आहे। पलीकडचं जर पाहिलं तर तो एक तट आहे, तो देव तट आहे। हा आहे ना दक्षिण तट आहे। दक्षिण तटावरून आम्ही किनारा मार्गे पुढे निघालो आहे। आज थंडी असल्यामुळे थंडी भरपूर आहे। थंडी भरपूर असल्यामुळे आहे ना थोडंसं काही ना परिक्रमा असे लेट चालतात या ठिकाणी। आजचा सकाळचा नर्मदा मैयाचा आजच्या दिवसाचं पण दर्शन आपण घेऊ शकता। असा नर्मदा मैयाचं या ठिकाणचं असं जे रूप आहे या ठिकाणी असं पाहू शकता हे ठिकाण। आणि काही परिक्रमाचे पुढे चालले या ठिकाणी असा परिसर आहे। हे जो तट आहे हा एक दक्षिण तट आणि पलीकडचा जो आहे ना उत्तर तट देव तट आहे तो। आणि असा या ठिकाणचा नर्मदा मैयाचा वैसे अशी जी नर्मदा मैया आपली वाहत असते पुढे पुढे जात असते ती रत्नासागरकडे या ठिकाणी पाहू शकता। आणि तिलाही अनेक नद्यांचा संगम होत असतो। सहाय्यक नद्या मिळतात, छोट्या नद्या मिळतात, झरणे मिळतात, ते सगळे घेऊन पुढं चालत असते। आणि आता मोठी नर्मदा मैया होत चाललेली आहे या ठिकाणापासून। नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना केरपाणी जो घाट होता ना त्या घाटावरून आपण पुढं निघालो आहे। आणि असा मार्ग आहे आपल्याला जर पाहायचा ना बघा या ठिकाणी असा मार्ग आहे। नर्मदा मैया किनारा आपण म्हणतो ना किनारा असा मार्ग आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर असा आपण ज्यावेळेस केरपाणी म्हणजे चंदन घाटवरून आहे ना चंदन घाटवरून पुढं आल्याच्या नंतर आपल्याला लागतं केरपाणी तो घाट। आणि तिकडून मग पुढं आल्यावर असा लागतो आपल्याला रस्ता। आणि पुढं आपल्याला दिंडोरी रोडला जायचं आहे ना दिंडोरीला, तर दिंडोरीला जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला असा मार्ग लागतो। कारण हा जो आहे हा जर पाहिलं तुम्ही तर रेगने आपण म्हणू ना केरपाणी जो दुलेरी घाट केरपाणी त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला असं चंदन घाटवरून पुढं आल्याच्या नंतर ज्या दक्षिण तट आहे दक्षिण तटावरून चंदन घाटावरून पुढं आल्याच्यानं परत नर्मदा मंदिर लागतं, त्याच्या अलीकडे चंदन घाट लागतो। मग पुढं आल्यावर असा मार्ग आहे। जसं आपल्याला पुढं येईन ना तर असा मार्ग आहे ह्या ठिकाणी बघा। पलीकडचा तो देवतट तिकडून जाण्यासाठी तसा मार्ग आहे। आपण जर पाहिलं तर बघा असा जवळजवळ चिटकून किनारा आहे बघा या ठिकाणी असा नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना नर्मदा मैया किनारा हा जो आहे ना आम्ही आहे ना दक्षिण तटावरती दक्षिण तटावरून जो उत्तर तट आहे ना तो असा आहे ना असा प्रकारे उत्तर तटाचा तो एकदम चिटकून आहे त्या ठिकाणी। आणि मैयाजीचं दर्शन घेत किनारा मार्गे चाललेलो आहे या ठिकाणी। हा असा किनारा आहे आणि भरपूर सुंदर असा किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे या ठिकाणी। तिकडेही जे झाड दिसतं ना ते पिंपळाचं आहे। आणि सुंदर असा किनारा नर्मदा मैयाचा संत आता वाहते नर्मदा मैया या ठिकाणी असा प्रकारे। आणि गव्हाची शेती ह्या गव्हाच्या शेतीतून चाललेलो आहे। गव्हाच्या शेतीच्या बाजूने संपूर्ण असा किनारामार्गे ह्या किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे नर्मदे या ठिकाणी बघा असा जो नाला आहे नाला त्या नाल्यामुळं आम्हाला थोडासा राऊंड मारायला लागला। आणि हा नाला आहे ना नर्मदा मैयाचा नाला आहे त्यामुळं आम्हाला थोडासा राऊंड मारायला लागला। राऊंड मारून आलो या ठिकाणी असं तिकडनं जाऊन आलो राऊंड मारून या ठिकाणी जर पाहिलं
हो नर्मदा मैयाजी 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 या ठिकाणी. आणि मैयाजीने आता टर्न मारलेला आहे ना, टर्न मारल्यामुळं सर्व जे जल आहे ना, जे नर्मदा मैयाचं जल इकडं येऊन पहिले इकडे येतं आणि मग तिकडे जातं त्या साईडला. कारण एवढं जर नर्मदा मैया ज्या वेळेस आहे ना पावसाळ्याच्या टायमाला स्पीडने असल्यामुळं ना ते इकडं येऊन धडकून तिकडे जात असतात. कारण एवढं जल वळवायचं आहे. जल वळवले म्हणजे एक थोडा कडक असा डोंगर आहे, त्या डोंगराला चिटकून मैया जाते पलीकडून. मग त्या कारणामुळं तिकडून गेली का परत फिरून जाते. असं नर्मदा मैयाचं असं जल फिरत राहतं आणि त्याप्रमाणे आमची नर्मदा मैया परिक्रमाही फिरत राहते. जसं नर्मदा मैया फिरेल तसं आमच्या परिक्रमाचा मार्ग फिरत राहतो या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं ज्यावेळेस इकडून ज्या टर्न मारला ना इथं पाणी शांत झालं आणि शांत होऊन इथे ना थोडं थोडं नर्मदा मैयाचं पाणी शांत झालं. कारण इथे ह्या आपण जिथे चाललेलो आहे इथे येऊन नर्मदा मैयाचं पाणी धडकतं आणि ह्याच ठिकाणावरून आहे ना असं जायला जो मार्ग आहे ना बघा, असं नर्मदा मैयाची कशी अशी टर्न मारून मारून वाकडी तिकडे वाकडी तिकडे वाकडी तिकडे होऊन परत सरळ त्या तशी निघालेली. तर त्या मार्गे आम्ही तसं चाललेलो आहे या ठिकाणी. तर थोडंसं वरून जाणार पण किनारा संपूर्ण किनारा मार्ग आहे. आपण जर पाहिलं तर ह्या किनारा मार्गे जाणार या ठिकाणावरून. या ठिकाणावरून किनारा मार्गे जाणार. हा जो आहे ना नर्मदा जलमाल 10 सिद्ध बाबा घाट ग्राम जन आखाडा म्हणते या ठिकाणी. आता हेच जर पाहिलं हे इथं अस्थि विसर्जन आहे या ठिकाणचा जो आहे ना, हा जो भाग आहे ना या ठिकाणचा जो अस्थि विसर्जनाची जागा आहे ही. म्हणजे आपल्या नर्मदा मैयामध्ये इथं अस्थि विसर्जन करतात या ठिकाणी. ही जी जागा आहे तर अशीच नर्मदा मैयाचं जे वरून जे आम्हाला जे सरळ वरून जर रूप पाहिलं तर किती सुंदर असं नर्मदा मैयाचं बघा या ठिकाणी वाकडे तिकडे. आणि दिंडोरीला जाण्यासाठी असा मार्ग सरळ मार्ग आहे. दिंडोरीचा हा रोडसुद्धा सरळ रोड आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. हो हा रोड आहे. हे कोरपाणी म्हणजे आपण म्हणतो ना तर कोरपाणीमध्ये कोरपाणी गाव आहे. करोपाणी हो या ठिकाणी करोपाणी. असा थोडासा डांबरी थोडाच लागतो आणि किनाऱ्याने जर आपल्याला जर पाहिलं ना किनाऱ्याने जर चालायचं म्हणलं ना हो ते तिथपर्यंत डांबरी आपण चाललो आहे. तिथे डांबरी रोड इथं नर्मदाजी शेजारी डांबरी खेटून जर पाहिलं बघा असा नर्मदा मैयाचं ज्यावेळेस चालत असताना किनारा मार्ग त्यावेळेस आपल्याला काय कसा रोड लागेल कसं काय लागेल काही सांगता येणार नाही. आम्हाला सुद्धा सांगता येणार. जसं आम्ही पुढं जाऊ तसं आम्हाला तिथं लक्षात येतं माहिती पडतं आणि हेच आम्ही तुम्हाला दाखवत असतो या ठिकाणी. नर्मदे हर 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 महादेव या ठिकाणी बघा. आता हा रोड आहे ना हा संपला इथे एंड झाला रोड. तर असं सरळ परत आम्हाला असा कच्चा लागणार थोडा भेटला आम्हाला. हा जे करोपाणी आणि बजांग जनपद नर्मदे हर हर नर्मदे बघा. इथे किती पिंडीची स्थापना करत असतात या ठिकाणी. जी नर्मदेश्वर म्हणजे नर्मदेश्वर आपण म्हणतो ना नर्मदा म्हणजे हा दाखवलं मंदिरं दाखवलं. इथे बघा शंभू किती आहे ना नर्मदेश्वर म्हणजे इथं कितीतरी कुंडी आहेत अशा भरपूर नर्मदाच्या ठिकाणी आहे ना. नर्मदा महादेवाच्या कुंडी नर्मदा महादेवाचे आहे ना पिंडी आहेत या ठिकाणी. भरपूर अशा पिंडी आहेत प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर. हे पिंडी नर्मदाचं असं एक इथं काहीतरी वेगळ्या रूपामध्ये नर्मदा मैया आहे या ठिकाणी. अशा रूपात आहे का ती पण पाहू शकता प्रत्येक ठिकाणी नर्मदा मैयाचं. इथं हे पण म्हणतो ना घाट पूजा होतं या ठिकाणी बघा असं नर्मदा मैयाचं इथे किती सुंदर असं जल सुंदर असं हे प्रकार आहेत नर्मदा मैयाचे या ठिकाणी जर पाहिलं तर बघा. नर्मदे हर नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला ना हा जे ठिकाण आहे गोमती घाट आहे. ही गोमती नदी संगम आहे
आणि या ठिकाणी जे ना 12 ज्योतिर्लिंगाच्या सर्व 12 ज्योतिर्लिंग आहे ही जी आहे ना आली ना ती गोमती नदी आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर ही गोमती नदी आहे आणि हा जो आहे हा गोमती घाट आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं इथं आहे ना नर्मदेश्वर 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे. आत्मा उन्याय शोध संस्थान इथं अन्नक्षेत्र आहे. आत्मा उन्याय शोध संस्थान आपण म्हणतो ना हा गोमती घाट आहे बघा. ही गोमती नदी ही जी आलेली आहे ही गोमती नदी आहे आणि इथे ना 12 ज्योतिर्लिंगाच्या पिंडी आहेत. इथं सर्व जे आहे ना ठिकठिकाणी जे तुम्हाला दिसतं ना ठिकठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाच्या पिंडी आहेत. गोमती संगम आहे आणि हा संगम असा एक पवित्र अशा संगमावरती आम्ही पवित्र असा संगम आहे तो गोमती संगम. या ठिकाणी जो दक्षिण तटावरती आहे दक्षिण तटावरती आम्ही जे करो पाणी या ठिकाणी गोमती घाट करो पाणी हे गोमती घाट नर्मदेश्वर महादेव मंदिर हे सर्व असा परिसर आहे. पलीकडचा दक्षिण तट आणि नर्मदा मैया असे होते या संगमावरती. नर्मदे हर या ठिकाणी बघा गोमती नदी संगम पार करून नर्मदा मैया आहे हे तुम्हाला दिसते का याच्यातून. कारण सर्व जर पाहिलं ना ते आपल्या हिरवीगार अशी मखमलीची जशी चादरच आहे या ठिकाणी त्याच्यातून वाहते ती नर्मदा मैया चालते ती नर्मदा मैया असं तुम्हाला ह्या ठिकाणावरून दिसते. आणि स्पष्ट अशी नर्मदा मैया दिसत नाही. कुठेही नर्मदा मैयाचं जल आहे एवढे अशा सगळीकडं कुठेही पाहिलं नर्मदा मैया आहे. कुठूनही पहा नर्मदा मैया आहे या ठिकाणावरून. तर आपण पाहू शकता या ठिकाणी पवित्र अशा संगमावरती आम्ही आणि संगमावरून पुढे आल्याच्यानंतर पवित्र अशा संगमावरून पुढे आल्याच्यानंतर नर्मदा मैयाचं असं रूप आपल्याला बघायला भेटलं काय. ते रूप सर्व हिरवगार मखमलीमध्ये हिरव्यागार अशा मखमलीमध्ये या ठिकाणी पाहिलं तर अशी नर्मदा मैयाचं ते दिंडोरीला जात असताना आम्ही कोरपाणीवरून दिंडोरीला चाललो आहे आम्ही. चंदनघाट कोरपाणी मग नर्मदा मैयाचं असं दिंडोरीपर्यंत सगळीकडे चालायला जागा आहे. नर्मदा मैया किनारी दिंडोरीपर्यंत आतापर्यंत तरी काही अडचण आली. इथून पुढे काही अडचण आली तर तुम्हाला माहिती पडेल. पण काही अडचण नाही. तो तट हा तट काही ती अडचण दिसत नाही आहे. आणि दोन्ही साईडने आम्ही परिक्रमा केलेली आहे नर्मदा मैयाची. दोन्ही तटावरून काही अडचण नाही आहे आत्तापर्यंत तरी आलेली नाही आहे. नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं आपण दर्शन पण घ्या. नर्मदा मैया आहे ना आम्ही ना दिंडोरीला चाललेलो आहे या ठिकाणावरून. तर असा जो आहे ना कोरपाणी तर या ठिकाणी असं नर्मदा मैयाचं आपल्याला असा प्रकार जल दिसतं. असं संपूर्ण नर्मदा मैया असे दिसते या ठिकाणी हे पहा. आणि हे ठिकाण आहे नर्मदा मैयाचं. आपण ज्यावेळेस चालत असताना नर्मदा मैया अशी दिसते. सुंदर अशी नर्मदा मैया या ठिकाणी हे बघा. आणि जे जिथं आहे ना ते शेषघाट आहे. तो पलीकडच्या तटावरती येतो शेषघाट. आत्ताशिक माझ्या लक्षात आलं आपण कोणत्या मार्गे कसं गेलं आहे आत्ता माझ्या बरोबर लक्षात आलं या ठिकाणी. आणि या ठिकाणावरून मग बरोबर हां आत्ताची करंट लागला थोडा पण लक्षात आला आम्ही या ठिकाणावरून गेलो होतो. हे बघा या असं प्रकारे नर्मदा मैयाचं या ठिकाणी चाललो होतो. नर्मदे हर.